जुळे सोलापूर येथील श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी दैनिक स्वराज्यचे संपादक राकेश टोळले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। महिला अध्यक्षपदी विद्या लोलगे, युवक अध्यक्षपदी चैतन्य पेठे तर स्वागताध्यक्ष म्हणून अजय कुलकर्णी यांची निवड झाली असल्याची माहिती समन्वयक काकासाहेब कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर समितीच्या वतीने केएलई स्कूल जुळे सोलापूर येथे श्री भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। यानिमित्त रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून ती केएलई स्कूल येथून सुरू होऊन पतंजली मॉल, भारती विद्यापीठ, सुप्रजा पावभाजी, लाडा पंप, गोविंदश्री मंगल कार्यालय, त्रिमूर्ती कलेक्शन, डीमार्ट मार्गे पुन्हा केएलई स्कूल येथे समारोप होणार आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सालाबादाप्रमाणे सोलापूरमध्ये भव्य आणि दिव्य अशी भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर यांच्या वतीने याही वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी 2026 आणि 27च्या वर्षासाठी या मंडळाच्या अध्यक्षपदी सोलापूर भूषण आमचे मार्गदर्शक आदरणीय राकेश टोळे साहेब यांची भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिला अध्यक्ष म्हणून सोलापूरच्या व्यावसायिका आदरणीय विद्याताई लोलगे यांची महिला अध्यक्ष म्हणून, तर सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक पेठे उद्योग समूहाचे संचालक आदरणीय चैतन्य पेठे यांची युवक अध्यक्ष म्हणून आणि स्वागत अध्यक्ष म्हणून अजय कुलकर्णी यांच्या निवडी यावर्षी करण्यात आलेल्या आहेत। मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य अशा पद्धतीनं भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे। आपल्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो, जास्तीत जास्त संख्येनं सोलापूरमध्ये येऊन 19 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता केएलई शाळा जुळे सोलापूर या ठिकाणी येऊन भगवान परशुराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संयोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे। भगवान परशुराम जयंती आणि त्यानिमित्त निघणारी शोभायात्रा ही भव्य दिव्य व्हावी आणि परशुरामांविषयी जागरूकता समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहील। केवळ एक दिवस जयंती करून आम्ही थांबणार नाही आहोत, तर वर्षभरामध्ये संपूर्ण सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवणे, त्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा व्याख्यानं असतील किंवा जनजागृती असेल, या सगळ्या माध्यमातून आपण भगवान परशुरामांचं कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत आणि सोलापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावं आणि भगवान परशुरामांची जयंती भव्य दिव्य साजरी व्हावी असं मी आवाहन करतो। या आमच्या शोभायात्रेचा मार्ग असणार आहे केएलई विद्यापीठ ते भारतीय विद्यापीठ शाळा आणि भारतीय विद्यापीठ टू केएलई असं या पद्धतीने राऊंड एक असणार आहे आणि यावेळेला शहरातल्या जास्तीत जास्त ब्राह्मण युवक संघटनेनी आणि सगळ्यांनी मिळून शोभायात्रेत सामील व्हावं आणि आपण सुद्धा येऊन लाभ घ्यावा असं मी आपल्याला नम्र आवाहन आणि विनंती करत आहे।